राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना संधी. राष्ट्रवादीच्या बैठकीत एकमतानं निर्णय झाल्याची तटकरेंची माहिती. तर पुतळ्याच्या मंत्रिपदासाठी हिरवा कंदील न मिळाल्यामुळे छगन भुजबळांचा नकार. सूत्रांची माहिती. रायगडच्या पालकमंत्रीपदासंदर्भात पेच कायम. शिंदे फडणवीसांशी चर्चेनंतरच पालकमंत्रीपदासंदर्भात अंतिम निर्णय. तटकरेंच्या विधानामुळे संभ्रम कायम. गोगावले यांच्या पालकमंत्रीपदासंदर्भात अनिश्चितता. नाशिक विधान परिषदेमधून बंडखोर गोकुळ गीते प्रसाद हिरे माघार घेणार. महायुतीकडून दोघांच्या मनधरणीचे जोरदार प्रयत्न. उदय सामंत गिरीश महाजन आज पुन्हा एकदा दोघांसोबत चर्चा करणार. नवी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची आज महत्वाची बैठक. डीएमके आप यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरेंच्या प्रत्यक्ष उपस्थितीसंदर्भात साशंकता. तर डीएमके ऐवजी टीव्हीकेचे प्रतिनिधी उपस्थित राहणार का, हे पाहणं महत्वाचं. मुंबईमध्ये आजपासून टँकर चालकांचा संप. भूजल उपशासंदर्भातल्या नव्या नियमांमुळे टँकर चालक आक्रमक. आधीच पाणी कपात असताना टँकर बंद झाल्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली. नाशिक कंपनी धर्मांतर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट समोर. नमाज पठणाचं प्रशिक्षण मिस दिलं. चौकशीत निदा खाननं कबुली दिल्याची माहिती. त्र्यंबकेश्वर दर्शन पास फसवणूक प्रकरणामधील आरोपीच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. पुरुषोत्तम कडलकसह इतर आरोपींच्या जामिनावर नाशिक कोर्टात सुनावणी पार पडणार. न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. नाफेड आणि एनसीसीएफ कडून आजपासून थेट बाजार समित्यांमधून कांदा खरेदी. खुल्या बाजारातील कांद्याचे दर वाढण्याची आशा. देशात मान्सूनची वेगानं आगेकूच. पूर्व भारतामधील अनेक राज्यांमध्ये मोसमी वाऱ्याची धडक. महाराष्ट्रातही मान्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल स्थिती. पुढील 2 दिवस राज्यातील 25 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसणार. राज्याला सतर्कतेच्या सूचना. राज्यामध्ये 15 जूनपर्यंत पावसाची शक्यता कमीच. पेरण्यांची घाई करू नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं शेतकऱ्यांना आवाहन. तर राज्यातील 353 पैकी 181 तालुक्यांवर दुष्काळाचं सावट. दिल्ली विमानतळाला वादळाचा तडाखा. जोरदार पावसामुळे पार्किंगमधील साहित्य विमानतळावर आदळलं. एअर इंडियाच्या 3 विमानांचं नुकसान.